जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 तुलसी हर लखड़ा
पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे जय हो तुळशी हर कासे पीतांबर तुळशी हर कासे पीतांबर तुळशी हर कासे पीतांबर आवडे निरंतर तुलसी हर गळा काशे पीतांबर आवडे निरंतर घेची ध्यान आवडे निरंतर घेची ध्यान ध्यान माझे हेची सर्व सुख तुका म्हणे 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 माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार काचे पीतांबर तुलसी हार गळा काचे पीतांबर तुलसी हार गळा काचे पीतांबर तुलसी हार गळा काचे पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर
रखुमा विठोबा रखुमा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा रखुमा कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरे जय जय राम हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर रमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर रमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरमा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय 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 राम
श्रीराम श्रीराम। धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी। दयावंत जे अंतरी, 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 दयावंत जे अंतरी। येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी, आले घराजा वैकुंठी, आले घराजा वैकुंठी, आले घराजा वैकुंठी, आले घराजा वैकुंठी। लटी के वचन, लटी के वचन, लटी के वचन, के वचन। नाही देही उदासीन, नाही देही उदासीन, नाही देहे उदासीन, नाही देहे उदासीन, नाही देहे उदासीन, नाही देहे उदासीन। येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी, आले घराजा वैकुंठी, आले घराजा वैकुंठी, आले घराजा वैकुंठी, आले घराजा वैकुंठी। हे मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी। तुका मने वाव पोटी, तुका मने वाव पोटी, म्हणे वाव पोटी, तो म्हणे वाव पोटी, म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी। येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, आले गरजा वैकुंठी, आले घराजा वैकुंठी, आले घराजा वैकुंठी, आले घराजा वैकुंठी, आले घराजा वैकुंठी। विठोबार कुमाई, 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 विठोबार विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई। जय जय राम। धन्य ते संसारी, 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 धन्य ते संसारी।
संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जयंतारी दयावंत 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 जयंतारी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले ज्या घर वैकुंठी आले घर आले घर आले घर जा वैकुंठी आले घर आले 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 घर आले घर जा वैकुंठी आले 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 घर येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी
विठ्ठल 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 पायातली चप्पल काढून ठेवा, टाळी वाजून भजन करा. विठ्ठल 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 ठल विठ्ठल 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 ठल विठ्ठल 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 ठल विठ्ठल ठल विठ्ठल ठल विठ्ठल 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 ठल विठ्ठल 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 ठल विठ्ठल ठल विठ्ठल विठ्ठल ठल विठ्ठल ठल विठ्ठल 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 निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज छत्रपती शिवाजी विठ्ठल 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 धन्यते संसारी धन्यते संसारी दयावंत जयंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी लटके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी मधुरावाने ओटे तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची संताची त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार
गुरूंचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंच्या अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता. ओम गंग गणपते नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिव्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री स्वामी समर्थ. श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग गुरु सद्गुरु परमगुरु परात्पर गुरु गुरुतत्व जगद्गुरु विश्वमान्य लोकमान्य संत मान्य देवमान्य असलेले संत जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमामधून आपल्या संसारिकांना धन्यता देत आहे. बोलताना थोडा स्पीड जास्त राहणार आहे कारण अर्ध्या तासात मला कव्हर करायचं आहे, पण शब्दाची स्पष्टता स्पष्टच राहील. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि तो संसारिकाला धन्यता देणार आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याचा अभ्यास जर केला तर जगद्गुरु तुकोबरायांनी सगळ्याच विषयाला हात घातलेला आहे. संसारिक सुद्धा कमी नाही, आपण सुद्धा श्रेष्ठच आहोत. हा अभंग पाठ करून घ्या. माझ्या आवडीचा अभंग आहे. आवड अशी असावी की ती आवड दुसऱ्याची आवड बनावी. हा श्राद्धाचं निमित्त आहे आणि या गुळवे कुटुंबाने इतक्या सुंदर अशा पद्धतीने ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. सुंदर असे गायनाचारी आहे, मृदुंगाचारी आहे, सर्व विनेकरी, त्या ठिकाणी टाळकरी, सर्व वारकरी आणि हे विद्यार्थी दशेमधले सगळे आहेत. आमच्या नंतर पुढच्या पिढीमधले हेच कीर्तनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य हे सगळे तयार होणार आहे. म्हणून या लेकरांकडे बघून मला असं वाटतं तुमच्या मुलांनी तरुणपणामध्ये डीजे पुढं दारू पिऊन नाचण्यापेक्षा आणि नको असेल ते तर तुमच्या मुलांना इथं उभं करून आत्ता नाचायला लावा कीर्तनामध्ये, म्हणजे भविष्यामध्ये रडायची वेळ येणार नाही. बालपण शोभतं संस्काराने, बालपण शोभतं संस्काराने, तरुणपण शोभतं वैराग्याने आणि म्हातारपण शोभतं पत्ते खेळल्याने. चुकलं वाटतं, सॉरी. बालपण शोभतं संस्काराने, तरुणपण शोभतं वैराग्याने आणि म्हातारपण शोभतं फक्त देवाच्या नामस्मरणाने. म्हणून या 3 वयोमर्यादा ज्या आहे त्या आपण त्या वयामध्ये ते जर केलं तर निश्चितच आपलं आयुष्य उत्कर्षाला जाईल. त्याच्यापैकीच एक काका होते ज्यांचा श्राद्ध आहे गुळवे कुटुंबामध्ये. कारण आत्ता जो वटवृक्ष बहरलेला आहे ही सगळी त्यांची कृपा आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी प्रपंच करता करता परमार्थ केला आणि महत्त्वाचं म्हणजे जनतेत जनार्दन बघून समाजाची सेवा केली. त्यांचाच वारसा, त्यांची मुलं असतील, मुलगी असेल, पत्नी असेल, त्यांनी हा पुढं वारसा सुरू ठेवलेला आहे. आता मला वाटतं साहेब पण येऊन गेले, बरोबर आहे ना, आणि आपण सगळे आहात, गुळवे दादा आहे, सगळे या ठिकाणी आहेत. बरेचसे मान्यवर या ठिकाणी येऊन गेलेत. म्हणजे पेरलं तर उगत असतं आणि एवढा सगळा समाज जमतो आहे. निश्चितच हर काम ऐसा करो अलग पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो एक निशान बन जाए. यहाँ तो जिंदगी सब काट लेते हैं मगर जिंदगी ऐसी जियो एक मिसाल बन जाए. तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. स्वतः जळते पण दुसऱ्याला सुगंध देते, स्वतः राख होऊन जाते पण सुगंध देते. बघा एवढे वर्ष ते पॅरालिसिसने घरामध्ये व्याधीग्रस्त होते तरीसुद्धा त्यांनी त्यांचं काम सोडलं नाही. मुलांना वेल सेटल केलं, चांगल्या पद्धतीचे संस्कार त्यांनी दिले आणि सगळं व्यवस्थित करून त्यांनी वर्षापूर्वी इहलोकीची यात्रा संपवली आणि परलोकीचा प्रवास सुरू केला होता. आज त्या प्रवासाला विराम मिळतो आहे. घरी ब्राह्मण साक्षीने पिंडदान झालं, माझ्या वाट्याला कीर्तन म्हणजे ज्ञानदान आलं आणि यानंतर अन्नदान होणार आहे. आत्मा संतुष्ट होतो दानाने. म्हणून 3 गोष्टी आजच्या कीर्तनात तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. स्नान से तन शुद्धी, रोज आंघोळ केली पाहिजे, शरीराची शुद्धी होते. स्नान से तन शुद्धी, पण मनाचं काय? ध्यान से मन शुद्धी और दान से धनशुद्धी. दानाने आत्मा संतुष्ट होतो. म्हणून आज जे दान केलं जातं आहे ते निश्चितच त्या काकांना
त्यांच्या अमरात्म्याला ऊर्ध्वगती प्राप्त करून देणार आहे. कारण जीव जाताना तो जीव कसा गेला आपल्याला माहिती नाही. लक्षात ठेवा, जाताना मरताना माणसांनी सात्विक मतीमध्ये मेलं पाहिजे असा शास्त्राचा नियम आहे. मरताना माणसांनी उत्तरायणामध्ये मेलं पाहिजे, मरताना दिवसा मेलं पाहिजे, मरताना सोमवार किंवा एकादशीची तिथी असायला पाहिजे, मरणाच्या अगोदर गळ्यात पवित्र तुळशीची माळ असायला पाहिजे, मरताना श्रावण किंवा आषाढाचा महिना किमान असायला पाहिजे. आणि शेवटचं सांगतो, वेळ कमी आहे, मरताना माणसाने घरात कधीच मरायचं नाही. एखादा कीर्तन झाल्यावर म्हणाल बाबा घरात नाही मरायचं, मग कुठं जायचं मरायला? मरताना घराच्या बाहेर मरायचं आहे. कारण आसक्ती जीवात्म्याला लागत असते, म्हणून हे शास्त्राचे काही नियम आहे. गळ्यात तुळशीची माळ असल्याशिवाय जाऊ नये. पण एखादा बिना तुळशीच्या माळीचा जर गेला आणि तुमच्या गळ्यात माळ नाही आणि तुम्ही जर त्याच्या मौतीला गेले तर तुमचं सगळं केलेलं पुण्य क्षय होतं. मौतीचा धूर अंगाला आणि श्वसनाच्या वाट आत गेल्यामुळं पुण्याचा क्षय होतं असं पद्मपुराण सांगतं. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. एखाद्याला विचारलं महाराज तुमची जन्मतारीख सांगा, एखाद्या माता भगिनीला विचारलं, पुरुषाला विचारलं, तो सांगतो अमुक अमुक. आम्ही सांगतो गळ्यात माळ आहे का? म्हणले नाही. मग तुमची जन्मतारीख खोटी आहे. ते म्हणले अहो आमच्या आईने आम्हाला सांगितली, आई आमच्या श्वासाची पहिली साक्षीदार आहे आणि तुम्ही म्हणता खोटी आहे. असं कसं बोलता तुम्ही? जोपर्यंत आपल्या गळ्यात माळ पडत नाही तोपर्यंत आपला जन्मच नाही आहे. ज्या दिवशी गळ्यात माळ येते तुळशीची त्या दिवशी खऱ्या अर्थाने जन्म होतो. तुळशीच्या माळेमध्ये इतकी ताकद आहे. तुळशीच्या माळेचं पाणी, त्या मण्यांवरचं पाणी जर आपल्या अंगावर गेलं तर 1000 वेळेला तीर्थस्नानाचं पुण्य आपल्याला घर बसल्या बादलीभर पाण्यामध्ये स्नानाचं पुण्य मिळत असतं. लक्षात ठेवा. म्हणून तुळशीची माळ गळ्यात असावी. अहो आमचे आजोबा एक वेळ, आता 4 वर्ष झाले आमचे आजोबा गेले, मग त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ नव्हती. ठीक आहे, तुळशीची माळ नव्हती तर गंगेचं पाणी तरी आपल्या घरामध्ये संग्रही असायला पाहिजे. आपल्याला जवळ आहे, पंचवटीमध्ये जावं, किटलीमध्ये, डबकीमध्ये किंवा कमंडलोमध्ये, तांब्यामध्ये ते पाणी भरून डब्यामध्ये घेऊन यावं आणि घरामध्ये संग्रही ठेवावं. तुळशीच्या 11 पानं गंगेच्या तांब्याभर पाण्यामध्ये, तांब्याचा तांब्या घ्यायचा, 11 पानं तुळशीचे टाकायचे आणि तो तांब्या विठ्ठलाच्या, कृष्णाच्या, रामाच्या, मारुतीच्या मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थांच्या दरबारामध्ये ठेवायचा. बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा रामकृष्ण हरी जप करायचा आणि ते पाणी घ्यायचं आणि पिंपळाच्या झाडाच्या बुडाला वतायचं, त्या पानांसहित घरी निघून यायचं. असं 3 पौर्णिमा करा, तुमच्या घरातला सगळा कर्जबाजारीपणा निघून जातो. इतकं सामर्थ्य तुळशीच्या पानांमध्ये आहे. आता श्रावणाचा महिना आहे, पवित्र गंगाजल तांब्याभर घ्यायचं, त्याच्यामध्ये 7 पानं बेलाची टाकायची, शिव मंदिरात जायचं, न बोलता यायचं, न बोलता जायचं आणि तिथं सगळं पाणी 2 बोटं त्या तांब्याला आडवे लावून सगळं पाणी नंदीवरती वाहून द्यायचं आणि तांब्यातले 7 बेलाचे पानं शिवपिंडीवरती व्हायचे. असं 3 सोमवार, श्रावण सोमवारी किंवा इतर पुढच्या सोमवारी करा. निश्चितच तुमच्या घरातलं दुःख, दैन्य आणि दारिद्र्य, आजारपण गेल्याशिवाय राहणार नाही. इतकं सामर्थ्य या आयुर्वेदामध्ये, याच्यामध्ये विज्ञान पण आहे, अध्यात्मसुद्धा आहे. तुळशी इतकी ताकद आहे तुळशीमध्ये. मी का बोलतो हे सगळं? मला जाणीव आहे माझ्याकडं वेळ कमी आहे. तसं आम्ही 10च वाजेला आलो, सगळे 10 वाजेला आलो, पण तुम्हीच आले नव्हते ना, काय करावं सांगा बरं मला. बरं तुम्ही नसते आले तर आम्ही कोणाला सांगितलं असतं, म्हणून थोडासा उशीर होतोय आणि लवकरच आटपायला सांगितले. त्याच्यामुळं मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय त्या मानवी जीवनामध्ये खूप उपायकारक आहे आणि मानवी जीवनावरती खूप चांगला असा सकारात्मक परिणाम करणाऱ्या विठ्ठल 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 जगातलं कुठलंही व्हायरल इन्फेक्शन असू द्या, तुळशीचे पानं 7, कडुनिंबाचे पानं 7, 4 काळे मिरे, 4 लवंगा ग्लासभर पाण्यामध्ये टाकून उकळून ते पाणी बॉईल करावं. उकळून त्याचा अर्धा कप 1 कप राहीपर्यंत काढा तयार करावा आणि थोडंसं टेम्परेचर पाण्याचं कमी झालं का गाळून गरम कोमट ते पाणी पिऊन घ्यावं. डेंग्यू होणार नाही, मलेरिया होणार नाही, टायफॉईडचा आजार पावसाळ्यात होणार नाही आणि कुठलंही व्हायरल इन्फेक्शन, जगातलं कुठलंही मोठं व्हायरल इन्फेक्शन असू द्या, 3 दिवसामध्ये माणूस सुदृढ होईल. डॉक्टरकडे सुद्धा जायची गरज पडणार नाही. इतकं सामर्थ्य तुळशीच्या पानात आहे. म्हणून गळ्यात तुळशीची माळ असावी. अहो मरताना गळ्यात माळ नव्हती, गंगेचं पाणी तरी मुखामध्ये टाकावं. अहो गंगेचं पाणी पण नव्हतं, मग आता मरणाऱ्या माणूस मेला का त्याच्या तोंडामध्ये मग आंब्याचं पान द्यावं. बरोबर आहे का? जागे आहे ना सगळे? मग कशाचं पान देता? तुळशीचं पान देता. कारण पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. तुळशीचं पान का देता माहिती आहे का?
एखादा माणूस जर आजारपणाने मेला तर बाकीचे मौतीला जे लोक आले त्यांना व्हायरल इन्फेक्शन व्हायला नको, त्याचा संसर्ग व्हायला नको. तुळशीच्या पानामध्ये इतकं सामर्थ्य आहे, ते तोंडामध्ये त्या प्रेताच्या जर ते पान टाकलं आणि तो माणूस आजारपणाने दवाखान्यात होताना जर वारला तर त्याचा आजार दुसऱ्याला पसरायला नको म्हणून नाकात डॉक्टर कापसाचे बोळे घालतात आणि घरी आल्यानंतर आपण तुळशीचं पान तोंडात देतो. कारण व्हायरल इन्फेक्शन, तो संसर्ग जागेवर स्टॉप करण्याचं सामर्थ्य फक्त तुळशीमध्ये आहे. म्हणून कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. पण श्रावणाचा महिना चालू आहे, पवित्र महिना आहे, लोक महिनाभर बंद करतात, महिना झाला का परत चालू करतात. पण मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो का जसं हे महिनाभर बंद केलंय ते कायमस्वरूपीचं बंद व्हावं. कारण चांगलं राहावं, चांगलं खावं, चांगलं प्यावं. जनावरं कधीच आपलं तत्व सोडत नाही. गाय किती उपाशी असली तर तिच्या पुढं बकराचं मांस ठेवा बरं, खाईल का ते? नाही, ती चाराच खाईल. आणि वाघ किती उपाशी राहून मरल, त्याला हिरवं गवत टाका, खाईल का तो? नाही खाणार. कारण त्याला माहिती आहे आपला आहार मांसाहार आहे आणि गाईला माहिती आहे आपला आहार हा शाखा आहार आहे. पण माणूस मधलाच मार्ग शोधून सगळंच करतो आणि मग तो वायाला जातो. त्याचं कारण असं आहे, पाणी तैसी वाणी अन्न तसं मन. म्हणून आपण संसारिक आहोत, आपल्याला प्रपंच सोडायची गरज नाही. दाढी जाटा वाढून भगवे कपडे घालून आपल्याला कुठेही संन्यास आश्रमामध्ये जायची गरज नाही. कारण का? प्रस्तुतच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी धन्यता दिलेली आहे. धन्यते संसारी. सगळा अभंग नाही पाठ झाला तरी चालेल. या अभंग जो आहे तो प्रमाणापेक्षा प्रमेयाच्या जास्त भोवतून फिरतो. एकच वाक्य आज घरी जाता जाता तुम्ही पाठ करून ठेवायचं आणि लक्षात ठेवायचं. मी कॅटेगरी सांगणार आहे, आपण धन्यतेच्या पात्रतेच्या आहोत का? धन्यते संसारी कोण? दयावंत जे अंतरी. धन्यते संसारी येथे उपकारासाठी आले. धन्यते संसारी घर जा वैकुंठी, त्यांचं घर वैकुंठात आहे. धन्यते संसारी ते कधीच लटकं खोटं नाटकं एखाद्याच्या मनाला टोचेल असं बोलत नाही. धन्यते संसारी, ऐका, ते वैकुंठामध्ये काम झाल्यानंतर जातात, लटिके वचन नाही. धन्यते संसारी ते देहावरती उदासीन असतात. धन्यते संसारी ते गोड बोलतात आणि एखादा वाईट बोलला तर ते पोटामध्ये साठवतात. मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी कोण? धन्य ते संसारी. पण हे नाही म्हटलं, हे म्हटलं असतं तर आपण सगळे चालू असतो त्याच्यामध्ये. ते म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांना काहीतरी निर्देश करायचा आहे. जगामध्ये धन्यतेच्या पात्रतेचे मोजकेच लोक झालेले आहेत आणि हा धन्य शब्द कुठेही वापरावा इतक्या हलक्या प्रतीचा नाही आहे. लक्षात ठेवा, धन्य मी जन्मा आलो दास विठोबाचे झालो. धन्य शब्द आम्ही कुठेही वापरतो व्यवहारामध्ये. मी परवा एक मित्राशी बोलताना पाहिला, तो त्याला म्हणत होता, धन्य रे तू. माझे कान टवकारले. अरे, ज्या अर्थी मित्राला धन्य म्हणतो त्या अर्थी काहीतरी विशेष असायला पाहिजे. मी जरा कान देऊन ऐकलं, धन्य आहे रे तू. तो म्हणला, का रे? म्हणे दिवसाला 20 गुटख्याच्या पुड्या खातो. आता हे धन्यतेचं लक्षण आहे का सांगा बरं मला? गुटखा खाऊन तोंड सोडून कॅन्सर होऊन मरण्याचं लक्षण आहे का? नाही. धन्यतेच्या पात्रचे धन्य 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 निवृत्ती राया. धन्य 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 निवृत्ती राया. धन्य ज्ञानदेव सोपान सकया. धन्य ज्ञानदेव सोपान सकया. धन्य ज्ञानदेव सोपान सकया. धन्य ज्ञानदेव सोपान सकया. धन्य 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 निवृत्ती राया. बघा, धन्यतेची कॅटेगरी सांगितली. धन्य ज्ञानदेव सोपान सकया. धन्य 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 निवृत्ती राया. ही धन्यतेच्या पात्रतेचे आहे. आपण सुद्धा धन्यतेच्या पात्रतेचे आहोत का? आपण चेक केलं पाहिजे. लक्षात ठेवा, शास्त्राने सुद्धा फार गोड सिद्धांत मांडलेला आहे. आता बसल्या बसल्या आपल्याला एवढा सिद्धांत समजून घ्यायचा आहे. आपण बसलेलो आहोत, बसल्या बसल्या विचार करायचा, आपण ह्या अभंगाच्या कप्प्यामध्ये बसतो का? आणि जर बसत नसेल तर आपलं काय चुकतंय आत्मपरीक्षण करायचं आणि त्याप्रमाणे मी सांगतोय त्याप्रमाणे अभंगाच्या दिग्दर्शनानुसार वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऐका, स्वानंद सदनम. ज्या घरामध्ये आनंद असतो ते घर धन्य आहे. स्वानंद सदनम सुधांश सुदियो कांता मृदु भाषणीम सन्मित्रम सुदनम सयो स्थिती आज्ञा परासेवकाम आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे साधो संगमो सदा हि सततम धन्य ते गृहस्थाश्रमे. विठ्ठल 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 विठ्ठल. हे नाही म्हटलं, ते धन्य म्हटलं. ज्यांच्या अंतकरणामध्ये दया असते ते संसारिक धन्य. अभंगाचं धन्य ते संसारी
लक्ष द्या. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय बोलतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. आपल्या अंतकरणामध्ये दया असायला पाहिजे, आपल्या घरामध्ये आनंद असायला पाहिजे. स्वानंद सदनम. बघा, विषयाची संगती लावताना ओढून ताडून नाही लावायची. मला शास्त्राचं प्रमाणसुद्धा जगद्गुरु तुकोबरायांनी लक्षात ठेवून ह्या अभंगाची रचना केलेली असावी. कारण वेदांताचा अर्थ आमासीच ठावा. म्हणजे वेद जो आहे तो इतका कळायला कठीण आहे, पण जगद्गुरु तुकोबरायांनी गाथाच्या स्वरूपामध्ये वेदांताचा अर्थ मराठी भाषेमध्ये आपल्या सर्वसाधारण जनतेसाठी समोर मांडलेला आहे. मग आता वेदांचा अर्थ किंवा म्हणणं काय आहे? स्वानंद सदनम. ज्या घरामध्ये आनंद असतो धन्य ते संसारी. आता मी मगाशी बोलल्याप्रमाणे पुन्हा प्रतिपादन करून देतो, आपण ह्या कॅटेगरीमध्ये बसतो का? आपल्या घरामध्ये आनंद असेल तर आपण धन्य आहोत. तुम्ही आनंदी नाही, कारण सुख वेगळं आनंद वेगळा. सुख हे शरीराशी निगडीत असतं आणि आनंद ही मनाची संकल्पना असते. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. आनंदाचे डोही आनंद तरंग. आज आमची परिस्थिती चांगली आहे आणि मनस्थिती बिघडलेली आहे. सुख पैशाने मिळतं, परिस्थिती पैशाने चांगली होती, लक्षात ठेवा. सुख मिळतं आणि मनस्थिती अध्यात्माने चांगली होत असते. म्हणून आज परदेशामध्ये सगळं काय आहे तुम्ही ठेवून द्या तिथं, बरं का दादा, ते सगळं ठेवून द्या तिथं. हां, ठेवून द्या, बस लागलं तर आम्ही घेऊ. विठ्ठल विठ्ठल पहा, तुम्ही परदेशामध्ये सगळं आहे, पण आता ते गायत्री मंत्राचा रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जप करायला लागले का? त्यांच्याकडे पैसा नाही का? पैसा आहे, पण मनाला मनशांती नाही आहे. म्हणून आपण काय करा, आता परदेशातले लोक आपला जप करायला लागले, आपली गीता वाचायला लागले, गायत्री मंत्राचा जप करायला लागले, पंढरीची वारी करायला लागले, आणि आपण मात्र त्या परदेशी लोकांचं अनुकरण करायला लागलो. वाढदिवसाच्या दिवशी दिवे लावायचे असतात, विजवायचे नसतात, पण आमचा तडाखा चाललाय, मेणबत्त्या लावायच्या आणि विजून टाकायच्या. म्हणजे आयुष्य कमी करायचं का? आपली धर्मसंस्कृती जी आहे ती अंधाराकडून प्रकाशाकडे नेते. म्हणून आपलं वर्ष सूर्य उगवल्यावर पाडव्याला चालू होतं, आणि इंग्रजी जे संस्कृती आहे ती प्रकाशाकडून अंधाराकडे नेते. म्हणून त्यांचं नवीन वर्ष 31 डिसेंबरला रात्री 12:01 सुरू होतं. म्हणून आपली जी संस्कृती आहे ती त्यागाची संस्कृती आहे, आणि पाश्चात्य संस्कृती ही भोगाची संस्कृती आहे. म्हणून आपल्याला आवडलं पाहिजे. आता आपण विधीला महत्त्व देत नाही, इव्हेंट करतो आहे. साखरपुडा असला तर आता काय काय ते फॅशन आली आहे मला कळत नाही. आता लग्नाला सुद्धा विधीला महत्त्व द्यायचं नाही, फॅशन आली आहे. नवरदेवाची भाऊजाई, आता नवरदेव यायला लागला, गेटपर्यंत आला का ती नाचत नाचत येते. कुठली संस्कृती आणली ही? आमच्या धर्मसंस्कृतीमध्ये छत्रपती शिवरायांनी कधी स्त्रिया नाचू दिल्या नाही. तुम्ही सुजान आहात, हा देखावा नको आहे. उत्साह जरूर असावा, पण त्याला धर्मसंस्कृतीचा टच असावा. म्हणून माफी मागून बोलतो, मला रोज तळमळ वाटते. मी व्याख्यानामध्ये, कीर्तनामध्ये, कथेमध्ये रोज सांगतोय, सुधारलं पाहिजे. कारण पुरुषांचं आयुष्य व्यतीत होतंय व्यसन, आणि स्त्रियांचं आयुष्य बर्बाद होतंय फॅशन. विठ्ठल 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 विठ्ठल. धर्मसंस्कृतीचा टच असायला पाहिजे. आपली संस्कृती किती सुंदर आहे. स्वानंद सदनम. ज्या घरामध्ये आनंद आहे त्याचं घर धन्य आहे. तुम्ही म्हणाला आम्ही आहेत ना, नाही, तुम्ही सुखी आहात. मी परत रिपीट करतो, तुम्ही सुखी आहात, आनंदी नाही. काय कमी आपल्याकडे सांगा? सगळे आपल्याकडे, तरी दुःख आहे. कारण आम्ही परिस्थिती चांगली करण्याच्या नादाला लागून मनस्थिती घालावून बसलोय. इथंच मोठा घोटाळा आहे. धावतो आहे, दिशा काही कळत नाही, हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही. इतकं जगून झालंय आमचं, जगायला आम्हाला वेळ नाही. जगतो आहोत कशासाठी? काहीच कसला मेळ नाही. एकच घरात राहून आम्ही एकमेकास दिसत नाही, जवळ असून सुद्धा आम्ही सोबत कधी बसत नाही. हरवला तो आपापसातला जिव्हाळ्याचा संवाद, एकमेकास दोष देऊन चाले नित्य वादविवाद. जगतो आहोत कशासाठी? काहीच कसला मेळ नाही. हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही. एक क्षण येईल असा घेऊन जाईल श्वास, अर्ध्यावरच थांबेल आपला जीवन प्रवास. अजूनही वेळ गेली नाही, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला एकदा डोळे भरून बघून घ्या. असा जन्म पुन्हा मिळणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. माणूस हा जगण्यासाठी मानवाच्या 3 मूलभूत गरजा सांगा. आता शाळेमध्ये आपल्याला शिकवलं काय काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा. मग अन्न कोणाला नाही? भिकाऱ्याला सुद्धा अन्न आहे, तो पण पोटभर खातो.
कारण देणारा देव आहे। तू ही नाम कारण सभी का जो तारण धरो उसका धारण निवारण करेगा। न था दात वाको दिया दूध माको खबर है खुदा को सबर वो मरेगा। तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना जिन्हें पेट दीना वो आपे भरेगा। मुरादम कहे जो मुकद्दर के अंदर जिन्हें टाक मारा न टारा टरेगा। जब दात न थे तब दूध दियो जब दात आए तो को अन्न देते हो। किती देवाची कृपा आहे का नाही? भिकाऱ्याला सुद्धा अन्न आहे। आता प्रत्येक जणाला जेवायला आहेच आहे, पण तरी लोक दुःखी का आहे? रोज माझ्या आवडतीचीच भाजी पाहिजे याचं दुःख आहे। अन्न वस्त्र कुणाला नाही, सगळ्यांच्या अंगावरती कपडे आहेच आहे, तरी लोक दुःखी आहे का? एखाद्याच्या लग्नाला गेल्यानंतर एखादीची साडी जर छानशी पाहिली तर नवऱ्याच्या डोक्याला जाऊन त्रास द्यायचा, मला तशीच साडी पाहिजे याचं दुःख आहे। निवारा घर कुणाला नाही, घर सगळ्यांना आहे, पण एखाद्याच्या वास्तुशांतीला गेल्यानंतर त्याचा बंगला पाहिला का नवऱ्याच्या डोक्याला ताण द्यायचा, आपल्याला तसाच बंगला पाहिजे, दुःख त्याच आहे। म्हणून म्हणतो या तिन्ही गरजा जशा असतील त्याच्यामध्ये तुम्हाला जर समाधानी राहायचं असेल तर ह्या 4 गोष्टींना पहिली एक गोष्ट मूलभूत गरज जोडून घ्या, धर्म। धर्मच जर टिकला नाही तर अन्न काहीच कामाचं नाही, कारण अन्न आपल्या तोंडचा घास असडला जातो। धर्मच टिकला नाही तर वस्त्रहरण आपल्या पत्नीचं, आपल्या मुलीचं, आपल्या आईचं आपल्या डोळ्या देखत हे लोक करतात। धर्मच टिकला नाही, ऐका ना, आपल्या घरावर सुद्धा हे लोक हक्क बजावतात, ज्याला वक्फ बोर्ड असं म्हणतात। मला काय तुम्हाला बाजूला नेऊन विषयांतर करायचं नाहीये, पण मूलभूत 3 गरजेला धर्म ही संस्कृती आपण जोडून घेतली पाहिजे। ऐका, स्वानंद सदनम, आमच्या घरामध्ये आनंद आहे का? सुख आहे, आम्ही आनंदी नाही, आणि गल्लत करू नका। इच्छा वेगळी असते, वासना वेगळी असते, तसंच आनंद वेगळा असतो आणि सुख वेगळं असतं। मी बोलून गेलो, आनंद हा मनाशी निगडीत आहे आणि सुख शरीराशी निगडीत आहे। कसं काय? काय असतं म्हणे, 20,000 खर्च केले का टीव्ही विकत मिळतो, स्क्रीन विकत मिळतो। साधारण 20,000मध्ये बऱ्यापैकी टीव्ही येतो। टीव्ही विकत घेतला, डोळ्यांना टीव्ही पाहायचं सुख मिळतं, पण ऐका ना, घ्या रे डोळे तुम्ही सुख पहा विठोबाचे मुख, हा आनंद नाही मिळत। म्हणजे टीव्ही पाहण्यामध्ये सुख आहे आणि पांडुरंगाकडे पाहण्यामध्ये काय आहे? आनंद। कळलं तुम्हाला? अजून माना हलत नाहीये, 2 वाजेपर्यंत थांबणार नाही तर नाही, तुम्ही बळजबरी माना नका हलू, लक्ष द्या। चला दुसरा दृष्टांत देतो। 20,000 खर्च केले का तुम्हाला फ्रीज विकत मिळतो। फ्रीज विकत मिळाल्यानंतर चिल आणि थंडगार बर्फाळ पाणी पिण्याचा तुम्हाला सुखाची अनुभूती येते, पण ऐका ना, मातीच्या माठातला पाण्याचा आनंद मिळत नाही। आता कळलं का? सुख कुठे? फ्रीजात, आणि आनंद कुठे? मडक्यात। कळलं का? अजून माना नाही हल्ल्या। 2,000 खर्च केले का कुकर विकत मिळतो। कुकर माहितीये का? नाही, इकडे फक्त खायचं माहितीये, इकडे माहितीये कुकर। ज्या बाईने लावला कुकर ती बाई बिनफिकर। 2,000चा कुकर विकत घेतला, फटाफट वरण भात शिजवायचं सुख आम्हाला मिळतं, पण आजही लोखंडाच्या भांड्यामध्ये स्वयंपाक शिजवला त्याचा पोटाला मनाला आनंद मिळत नाही। म्हणून सुख कुठे? कुकरमध्ये। आनंद कुठे? मातीच्या आणि लोखंडाच्या भांड्यात। आजही लोह कमी झालं, हिमोग्लोबिन कमी झालं, कॅल्शियम कमी झालं का डॉक्टर सल्ला देतात, ऑर्थोपेडिक जे असतात ते सल्ला देतात, स्पेशलिस्ट डॉक्टर हाडाचे, का तुम्ही ना लोखंडी खिळा स्वच्छ धुवून भाजीमध्ये शिजवताना टाका, कारण त्याचे लोह त्या भाजीमध्ये उतरतं आणि ते शरीराला उपायकारक ठरतं। अपायकारक नाही, उपायकारक ठरतं। म्हणजे सांगायचं तात्पर्य, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनंच होतं। म्हणून आमचे घरं होते घरासारखे, घरं घरासारखेच होते, माणसं माणसासारखे होते। आता माणसं दिसायला माणसासारखे आहे, पण जनावरापेक्षाही बत्तड जीवन आहे। आता एक एकात नाही, बाप लेकात नाही। आणि आमचे हे जुने, हे बघा ना, गुळवे कुटुंब, एकत्रित राहणारी माणसं कसे काय एकत्र राहत होते? कारण लाकडाचे घरं होते, मातीचे घरं होते, मातीचे घरं होते, रस्ते मातीचे होते, म्हणून लोकसुद्धा मातीला आणि मातेला मानणारे होते। आता रस्ते डांबरट झाल्यामुळं लोकसुद्धा म्हणा ना, म्हणा, वस्तुस्थिती आहे ना। पहा ना तुम्ही, पूर्वीच्या काळी लाकडाचे घरं होते, त्या लाकडामध्ये ऊर्जा टिकून राहायची। आजही देवघर देव्हारा लाकडाचा असेल तर त्याच्यात ऊर्जा टिकते। तुम्ही कितीही महागाचं घर बांधा, कितीही करोडपती व्हा, पण घरी गेल्या गेल्या
दारात घुसताना प्रवेशद्वारात तिथं उभं राहून पहा, आपण उंबरा बसवला का? ज्याच्या घराच्या प्रवेशद्वाराला लाकडी उंबरा नाही त्याच्या घरामधले मुलं मुली आई बापाच्या बंधनात कधीच राहत नाही. कारण आज्ञाधारकपणा हा उंबऱ्यामुळे, उंबरा हा बंधन आहे. म्हणून आम्ही सुशिक्षित झालो, वेल सेटल झालो, आम्ही पदवीधर झालो, पण आम्ही मराठी अस्मिता आणि संस्कृती विसरत चाललो आहे. म्हणून त्याच्या जाणीवा असाव्या. या कीर्तनाच्या माध्यमामधून आमच्या साधू संतांनी ही जनजागृती केलेली आहे. तुम्ही घराला उंबरा बसवला पाहिजे. आता घर सारवायला राहिलं नाही, कारण गाईचं गोमूत्र आणि शेण जर एकत्र करून घर जर सारवलं पूर्वीच्या काळी तर कुठल्याच प्रकारचा आजार घरात येत नव्हता. गाई गाई गोदा, पाठीवर नर्मदा, कानात कृष्ण, शेणात लक्ष्मी, गायीच्या खुरीत पंढरपूर, गायीचं दर्शन रोज घेता पाप जातील दूर. आता सारवायला जागा नाही, आम्ही कोटा बसवला, फरची बसवली, मार्बल बसवलं, महागाच्या किती महागाच्या इतक्या सुंदर टाईल्स आम्ही बसवल्या. मग आता आम्हाला नाही ना सारवता येत, मग काय करू? काही नाही, महिन्याकाठी किंवा हप्त्याकाठी शनिवारच्या दिवशी बादलीभर पाण्यात जाड मुठाचे मुठभर खडे, 1 चमचा हळद आणि गाईचं गोमूत्र टाकून फरची पुसा. तुमच्या घरात कुठलाच आजार येणार नाही. सगळ्यात मोठं व्हायरल इन्फेक्शन आणि आजारपण घालवण्याचं सामर्थ्य गाईचं गोमूत्र, मीठ आणि हळद पावडरमध्ये आहे, लक्षात ठेवा. पण आता हे आम्ही विसरत चाललो. म्हणून आम्ही वास्तुशांतीला सांगत असायचो, ज्या झोप शांत जिथं येते त्या घराला झोपडी म्हणतात. जिथं इमानदारीने कमवलं जातं त्या घराला इमारत असे म्हणतात. ज्या घरामध्ये होम हवन घडतं त्याला होम असं म्हणतात. बरोबर आहे का? हां. आणि ज्या घराचे हप्ते फेडून फेडून लोक सपाट होतात त्याला फ्लॅट असं म्हणतात. म्हणजे हा माझा अर्थ आहे बरं का. तुम्ही लगेच फ्लॅट विकायची गरज नाही, पण किमान जेवायच्या वेळेला दरवाजा उघडा ठेवून जावा. धन्य ते संसारी. नाही तुम्हाला देव करायला वेळ मिळत नाही, पण ह्या अभंगाच्या माध्यमामधून आपल्याला अध्यात्माची प्राप्ती होणार आहे, आनंदाची प्राप्ती होणार आहे. म्हणून मी सांगून गेलो, ज्या घरामध्ये आनंद आहे धन्य ते संसारी. कांता मृदू भाषणी. ज्या घरातली स्त्री गोड बोलते, मधुर बोलते, सॉफ्ट बोलते, नरम बोलते, मृदू बोलते, धन्य ते संसारी. म्हणून तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. पुरुष घराबाहेर कामानिमित्त जातात, शेतानिमित्त जातात. नारी तू नारायणी, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. घर कसं ठेवायचं हे तुमच्या हातात आहे. घराची विस्कळीत झालेली घडी तुम्ही पूर्ववत बसू शकतात आणि तीच पूर्ववत असलेली घडी विस्कळीत सुद्धा करू शकता. इतकी ताकद तुमच्यात आहे. म्हणून ते घर घरासारखं राहावं यासाठी तुम्ही घरात पॉझिटिव्ह आणि चांगलं बोलावं. कधीच घशावर ताण देऊन घरामध्ये बोलू नये. धन्य ते संसारी. घरामध्ये आरडाओरडा नसावा. जेवायच्या वेळेला कधीही कटकट नसावी. आणि रडरड कुलस्त्रीने, घरातल्या स्त्रीने कधीच घरामध्ये रडू नये. मला डॉक्टर पाहायला आला होता, मला इंजिनियर पाहायला आला होता, 50 एकरवाला पाहायला आला होता, तो सारख्या भिकाऱ्याच्या नशिबात पडले, अजिबात म्हणायचं नाही. आणि वैतागून ए यमा ये रे बाबा, येतो बरं का यम आणि उचलून नेतो. भरल्या घरामध्ये कधी बोलू नये, रडरड करू नये. कांता मृदू भाषणी. गोड बोललं पाहिजे. आता तुम्ही फिरत नाही, आम्ही रोज फिरतो कीर्तनाला. मालेगावच्या खाली गेलो होतो, गावाचं नाव नाही सांगणार, निघालं कोणी नातेवाईक व्हायची उपाधी. इतका मोठा सप्ताह, 17,000 लोक होते, 200 टाळकरी होते, 4 पखवादवादक होते आणि 20 गायक होते त्या दिवशी. इतकं सुंदर नियोजन. मी विचारलं असं कसं करता सप्ताहाचं इतकं सुंदर नियोजन? ते म्हणले आमच्या कमिटी ठरलेली आहे. कमिटी काय? देणगी मागायची कमिटी वेगळी, 2 रिटायर कॅशियर, बँकेतले मॅनेजर त्यांची कमिटी हिशोब ठेवायची वेगळी, किराणा आणायची कमिटी वेगळी, 150 माता भगिनींची किराणा निसाय पुसायची कमिटी वेगळी, 8 आचार्यांची कमिटी वेगळी, 1,500 वाडेकऱ्यांची कमिटी वेगळी. त्याच्यानंतर कीर्तनकाराच्या तारखा घ्यायची कमिटी वेगळी आणि कीर्तनकार वेळेवर आला नाही त्याला शिव्या द्यायची कमिटी वेगळी. म्हणजे तिकडचं सांगतो, इकडचं नाही सांगत. असं सगळं अशा ठिकाणी गेलो. आता 18 वर्ष झाले त्या गोष्टीला. माझ्याकडं काही गाडी नव्हती, मी एसटीने गेलो, मालेगावच्या स्टँडवर उतरलो आणि मला एक जण घ्यायला आला. त्याची कमिटी ठरली होती, बाबाला बसस्टँडवरून घ्यायचं आणि जिथं सोय केली जेवायची तिथं नेऊन सोडायचं. तो आला, जिपऱ्या वाढलेल्या, एवढे मोठे मोठे केस वाढलेले, तोंडामध्ये गुटक्याचा बोकणा भरलेला आणि बारीकसा असं ती स्टायलिश गाडी. बाबा आहे का? म्हणलो हा. बसा. म्हणलं तुझा काय संबंध? माझ्याकडं कमिटी आहे, बाबाला बसस्टँडवरून घ्यायचं, माझ्याकडं सेवा आहे आजच्या दिवसाची आणि बाबाला मुक्कामाच्या ठिकाणी जेवायच्या ठिकाणी नेऊन सोडायचं. चल म्हणलं बाबा. इतक्या जोऱ्यात गाडी त्याने कट मारत नेली. गावामध्ये घुसलो, एका घरापुढं गाडी उभी केली आणि तो काही उतरला नाही. म्हणे बाबा उतरा, तुमचं ठिकाण आलं जेवायचं. आता हे जेवण झाल्यानंतर पुढं यायचं कीर्तनाला, तिथं मंडप असेल, इथून परत तुम्हाला कोणीतरी घ्यायला येईल. वा 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 काय नियोजन आहे म्हटलं. आता त्यांनी हॉर्न वाजवला आणि आवाज दिला, मावशी बाबा आले तुमच्या घरी, आणि गेलं निघून. ती बाई घरातूनच म्हणली बरं झालं बाबाला आमचंच घर दिसलं, बाकी मेले सगळे. त्याला म्हणा बस बरा उपकार केला. आम्ही आई शपथ मला इतकं वाईट वाटलं. मी कशाला थांबल.
त्याला म्हणा थांब पाणी. मी निघून गेलो डायरेक्ट. मी जसा मंडपामध्ये जाऊन बसलो 8:30 कोणीच माझ्याकडे पाहत नव्हतं, कारण कमिट्या ठरलेल्या होत्या. एक टाळकरी ओळखीचा लागला, बाबा अहो 8:30 वाजले, 8:45ला आता पंचपदी सुरू होईल, जेवण केलं का? नको म्हणलं बाबा मी उपास धरील. नाही म्हणे तुमची सोय केली, एवढ्या लांबून आले, सकाळपासून प्रवासामध्ये थकले असेल, भूक लागली असेल, चला जेवायला. त्याने गाडीवरून बसवलं. मला वाटलं दुसरीकडे नेईल का काय, त्याने त्या बाईच्याच घरी नेलं. म्हणलो नको रे भाऊ मला इथं. मी तर रस्त्यावरच सुरू झालो, दुर्गे दुर्गडबारी तुझे विन संसारी अनाथनाथ अंबे, आहे का नाही. मला आरतीच सुचली. म्हणलो अरे इथं तर मी येऊन गेलो. त्याने आवाज दिला, मावशी बाबा आले होते ना. ती अजूनही काही घराच्या बाहेर आलीच नाही. घरातून म्हणली आला होता बाबा, पण थोडासा पागल दिसला मला, पळून गेला. म्हणजे मी. विचार करा बाई बारकाईने. मला तुमचं विषयांतर करून किंवा तुमचं मन कुठंतरी डायव्हर्ट करून मला तुमचा वेळ घ्यायचा नाही आहे. मला तुम्हाला सिद्धांत द्यायचा आहे. कांता मृदू भाषणीम. अशा घरामध्ये कधीच आशीर्वाद मिळत नाही. गोड बोललं पाहिजे. कांता मृदू भाषणीम सन्मित्रम. ज्या घरामध्ये आपल्याला, आपल्या मुलांना, आपल्या मुलींना मित्र परिवार चांगला आहे, धन्य ते संसारी. माणूस जन्माला येतो दरोडेखोर नसतो. माणूस जन्माला येतो वाईट नसतो. माणूस जन्माला येतो शिव्या देणारा नसतो. माणूस जन्माला येतो खोटारडा नसतो. त्याला संगती आणि पंगती बिघडवते. याच्यावर काय मत आहे तुमचं? संगत आणि पंगत. तुम्ही कुणाच्या संगतीत जेवतात आणि कुणाच्या संगतीत राहतात हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपली जर जीवनामध्ये संगत आणि पंगत चुकली, एक वेळेला पंगत चुकली तर एक वेळचं जेवण चुकेल, पण संगत जर आपली चुकली तर आयुष्याचं सगळं समीकरण चुकून जाईल. एक हिरा जो असतो, हिरा डायमंड, तुम्ही पहा कधी जर भेटला तर पहा, दुकानामध्ये कधी जर हातामध्ये धरून पहा, इतका टणक असतो हा हिरा, इतका टणक असतो, इतका कडक असतो. आयरणीवर जर ठेवला, वरतून घणाने घाव घातला तर तो फुटत नाही, तो आयरणीत घुसतो. कोण? हिरा. पण तो इतका टणक असलेला हिरा फुटत नाही, घणाने घाव घातल्यावर आयरणीत घुसतो. पण त्या हिराच्या संगतीमध्ये ढेकून आला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगीला, कुसंगे नाडीला साधू जैसा. म्हणजे इतकी संगत वाईटाची वाईट असते, लक्षात ठेवा. मी दृष्टांत देऊन जाईल आणि पुढे जातो, विषयाकडे प्रवृत्त होतो. काय झालं, एका मावशीने 2 बरण्या आणल्या, 5-5 रुपयाच्या प्लास्टिकच्या बरण्या बाजारामधून आणल्या. आता दोघींची थिकनेस सारखी, उंची सारखी, बुचणं सुद्धा सारखेच आहे आणि किंमत सुद्धा 5-5 रुपये सारखी आहे. पण काय झालं माहिती आहे का, एका बरणीमध्ये तिने मीठ भरलं आणि दुसऱ्या बरणीमध्ये तिने तूप भरलं. आता एका बरणीची किंमत कमी झाली मिठामुळं, का? मिठाची संगत मिळाली. आणि एका बरणीची किंमत तुपामुळं वाढली. ती काचेच्या कपाटात ठेवली. कोणती बरणी काचेच्या कपाटात गेली? तूप आहे तिच्यात, कारण किंमत वाढली, स्थान पण उच्च स्थान मिळालं तुपामुळं. संगत किती महत्त्वाची आहे पहा. आणि मिठाची किंमत कमी म्हणून त्या मिठाची बरणी 5 रुपयाची बिचारी तिला चुलीवर ठेवली. आता अवलाकडून जाळ लागला का ती इकडं वाकडी व्हायची, तव्याखालून जाळ लागला का इकडून वाकडी व्हायची. प्लास्टिकची होती बिचारी. आता ती जी होती ना कोणती कपाटातली तुपावाली, ती सारखी त्या चुलीवाल्या बरणीला पाहुणे हिनवायची, म्हणायची तू अशीच वाकडे होऊन मर, माझी पाय किती मजा आहे, असंच कपाटात बसता आलं पाहिजे, मजा मारता आली पाहिजे. ती म्हणली बाई मीठ संपलं का पळूनच जाते. पण मीठ संपत आलं का मालकीन भराभरा वाचायची. तिची काही त्या चुल्यावरून सुटकाच झाली नाही. एक दिवस तूप संपलं आणि तूप संपल्यामुळं हिनं काय केलं, विठ्ठल 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 विठ्ठल. तूप संपलं आणि त्या बरणीने तिथून म्हणे खाली उडी मारली आणि त्या चुल्यावाल्या बरणीजवळ गेली. ती म्हणली हे बघ, असं फिरता आलं पाहिजे, असं आनंद लुटता आलं पाहिजे, तू अशीच वाकडी होऊन मर. आता काही गरज होती का? तुपाची संगत मिळाली तर तिने टिकून धरली पाहिजे होती. म्हणे ती बाहेर गेली. आता बाहेर गेल्यानंतर ऐका ना, दिवाळीचा सण आला होता, खूप पाहुणे वाढले होते, बाथरूमला जायला बरण्या कमी पडल्या. आता पुढचं काही बोलत नाही. तुपाची संगत सुटल्यामुळं तिला वाईट जागेवरती जावं लागलं. ही वाईटाची संगती वाईटच करते आणि चांगल्याची संगती, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. रामकृष्ण वाचा भावा जो हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जो. संतांचे संगती मनोमार्ग गती. संगती कोणाची करावी पुढे विषय येणारच आहे. स्वानंद सदनम. घरामध्ये आनंद असेल धन्य ते संसारी. बसल्या बसल्या विचार करायचा. आनंद नसेल तर आनंद लुटायचा, सुख नसलं तरी चालेल आनंद घ्यायचा. कांता मृदू भाषणीम. घरामधली स्त्री गोड बोलणारी पाहिजे. नसेल बोलत तर आजपासून संकल्पच करायचा. श्रावणाचा पवित्र महिना आहे. सन्मित्रम. मित्र परिवार चेक करून घ्यायचा. मित्र थोडे असले तरी चाले, नसले तरी. माणसाने एकलकुरं राहावं, पण वाईटाची संगत देऊ नये, वाईटाच्या संगतीत राहू नये. चांगल्याची संगत हे चांगलं. एखाद्याला श्रीमंत व्हायचं असेल तर त्याने श्रीमंतीच्या संगतीत राहावं. एखाद्याला गरीब व्हायचं असेल त्याने गरीबाच्या संगतीत राहावं. एखाद्याला ज्ञानी व्हायचं असेल त्याने ज्ञानाच्या संगतीत राहावं. एखाद्याला वाईट व्हायचं असेल तर सांगायची गरज नाही, त्याने वाईटाच्या संगतीत राहावं. म्हणजे माणसाला संगत आणि पंगत
उत्कर्ष आणि अधोगतीला नेणारी आहे सन्मित्रम. आता ऐका, चौथा प्रकार सांगितला धन्यतेचे पात्र, त्याचा आपण त्या कॅटेगरीत बसतो का चेक करा. सुधनम, ज्या घरामध्ये कष्टाने कमवलं जातं धन्यते संसारी. आता आपल्या घरामध्ये कष्टाने येतं का? घामाने आलं पाहिजे, कारण कष्टाचं कधीच सरत नाही, हरामाचं कधीच पुरत नाही. लक्षात ठेवा, रावणाकडं जे होतं ते अनितीचं होतं, कष्टाचं नव्हतं. मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते सर्व राज्ये बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलतो सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडोनिया सर्व जाती. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. काय झालं रावणाचं? सगळी सोन्याची लंका जळून गेली. कारण का? सुधन नाही. रावण सुखी होता पण आनंदी नव्हता. आणि आमचे प्रभू रामचंद्र वनवासात सुखी नव्हते पण आनंदी होते. म्हणून जीवन जगण्यासाठी सुख नसेव द्या, आनंद असायला पाहिजे. आणि तो आनंद मिळवण्यासाठी कष्टाने कमवलं पाहिजे. अग्नी जाळे तरी न जळती गोपाळ, हृदयी देवकी बाळ. म्हणून या आखी लंका जाळली, त्याच्यासाठी अभंग आहे. लक्षात ठेवा, कष्टाने कमवलं ना ते कधीच दगा करत नाही. म्हणून नीट ऐका, कष्टाने येते ती लक्ष्मी असते आणि वाम मार्गाने येतो तो पैसा असतो. काय बोललो मी? पैसा वेगळा, लक्ष्मी वेगळी. मी मगाचपासून भेद सांगतोय, आपण गल्लत करतोय. सुख वेगळं, आनंद वेगळा, इच्छा वेगळी, वासना वेगळी. पैसा वेगळा, लक्ष्मी वेगळी. सत्मार्गाने येते ती लक्ष्मी, वाम मार्गाने येतो तो पैसा. लक्षात ठेवा. आणि तो पैसा तुम्हाला सुख देईल पण समाधान देईल असं नाही. पहा ना तुम्ही, पैसा आला, सगळं सेट झालं. मांडणीवरती भांड्यांचा सेट आहे, वरती डब्यांचा सेट, खाली ताटांचा सेट, तांब्यांचा सेट, डिशांचा सेट, कप बशांचा सेट, चमच्यांचा सेट. किचनमध्ये सगळं सेट. बैठकमध्ये गेलं तिथं खुर्च्यांचा सेट, सोफा सेट, आमचं सगळं सेट, फक्त माइंड अपसेट. लक्षात येते का? थोडं थोडं येते, लक्षात येते. स्वानंद सदनम सुदांश सुदियो कांता मृदु भाषणीम, सन्मित्रम सुदनम सयोस्थिती आज्ञा परासेवकाम. आपले मुलं, आपले नोकर, आपल्या हाताखालचे लोक आपल्या आज्ञेत असायला पाहिजे, ते वर चढवायला नको. का? सन्मित्रम सुदनम सयोस्थिती आज्ञा परासेवकाम. ऐका ना, वेळ कमी आहे. आतिथ्यम, ज्या घरामध्ये अतिथीला देवाप्रमाणे पूजलं जातं. या बसा, चहा घेता? नको. मग दूध? नको. मग कॉफी? काहीच घेत नाही. मग नाश्ता? काहीच नाही. मग थांबा ना, तसं नका ना जाऊ, गुळाचा खडा तरी घ्या, चिमूटभर साखर तरी खाऊन जाणं. आमच्या घराचा नियम आहे, आम्ही निर्मुख जाऊ देत नाही. आतिथ्यम, पाहुण्याला ज्या घरामध्ये देवासारखं पूजलं जातं, आतिथ्यम. श्रावण चालू आहे. शिवपूजनम प्रतिदिनम, ज्या घरामध्ये भगवान शिवाचं पूजन रोज होतं धन्यते संसारी. घरामध्ये शिवपूजन रोजच झालंच पाहिजेच. मी तिन्ही ठिकाणी चकार वापरला. पण आता श्रावण चालू आहे. परवाच हे कीर्तनात एका मावशीने ऐकलं, निफाडच्या खाली कीर्तन झालं. त्यांनी महाराज तुम्ही शिवपिंडीचं महत्त्व सांगितलं, पण शिवपिंड आमच्या घरात धारत नाही. म्हटलं का धारत नाही? शिवपिंड घरात आणली आणि माझा आजसासरा त्याच दिवशी मेला, मग भगवान शिवाने मारला काय? हे कुठलाही कुठं संबंध लावू नका. पंचायतन जे आहे ते देवघर देव्हाऱ्यामध्ये असायला पाहिजे. वरच्या पायरीवर देव्हाऱ्यात कुलस्वामिनी, खंडोबा आणि बैरोबा. पायरी नंबर 2 गणपती, रंगनाथ, अन्नपूर्णा, शंकराची पिंड. आणि पायरी नंबर 3 वीराचा पितरांचा टाक. एवढे जरी आपल्या देवघर देव्हाऱ्यामध्ये देव असतील, पुष्कळ झाले. देवपूजा करताना स्त्रियांनी करू नये, ती पुरुषांनी केली पाहिजे. येते लक्षात?
देवपूजा झाल्यानंतर ताटातलं देवांचं जे आंघोळीचं पाणी आहे, अभिषेकाचं पाणी आहे, ते चमचा तीर्थ म्हणून सगळ्यांनी चमचा पेलं पाहिजे. कारण चांदीचे देव असतात आणि तांब मिश्रित असतं. त्या चांदीचं आणि तांब्याचा अर्क त्या पाण्यात उतरल्यामुळं तुमची बुद्धी मन हे शुद्ध राहतं. पोटाचे डायजेशनचे सगळे पोटाचे विकार तुमचे जातात. विज्ञान पण आहे आणि अध्यात्म पण आहे. म्हणून देवांचं न्हाणलेलं पूजेचं पाणी आपण चमचा तीर्थ म्हणून पेलं पाहिजे. स्वानंद सदनम या सगळ्या गोष्टी संसारिकांसाठी. आणि आपण जर हे करत असलो तर ह्या अभंगामध्ये आपण पुरेपूर बसतोय. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी आतिथ्यम शिवपूजनम मिष्टान्नम पानम गृहे. महत्वाचा सिद्धांत मांडलाय शास्त्राने तुकोबांनी. ज्या घरामध्ये शाका आहार घेतला जातो धन्य ते संसारी. आता बसल्या विचार करा. आता श्रावणाचा महिना आहे, सगळ्यांनीच बंद केलंय आणि ते माणसाचं नाहीच आहे. मी धाडसानं बोलतो, ज्याचे गोल डोळे आहेत त्यालाच मांसाहाराचा अधिकार आहे. जे आडवे 4 पायावर उभे राहतात त्याला मांसाहाराचा अधिकार आहे. ज्याचे पुढचे 2 दात सुळे आहेत त्याला मांसाहाराचा अधिकार आहे, माणसाला नाही. म्हणून मुलांना सुद्धा गाईचं दूध देत जा, अंडे नका देऊ. तुम्ही म्हणाल अंडे शाकाहारी. एका डॉक्टरने माझ्याशी डोकं लावलं, अंडे शाकाहारी. बिलकुल अजिबात नाही. अंडे त्याच्यामध्ये जीव आहे. कोंबड्यांचा पिल्लांचा जन्म त्या अंड्यांपासून होतो, तर ते शाकाहारी कसं असू शकेल? जीव आहे त्याच्यामध्ये. म्हणून एकच सांगतो, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे बघा. दुधाचा जन्म वात्सल्यातून आहे. मुलं सुद्धा आई बापाला मानणारे होतील दूध पिल्यामुळं गाईचं. दुधाचा जन्म वात्सल्यातून आहे आणि अंड्याचा जन्म वासनेतून आहे. मग निवड तुमची आहे. विठ्ठल मिष्टान्नम पानम गृहे. काय खाल्लं पाहिजे? शाकाहार घेतला पाहिजे. पण काय असतं माहिती आहे का? जे पोटाला आवडतं ते जिभेला आवडत नाही, आणि जे जिभेला आवडतं ते पोटाला अजिबात चालत नाही. तुमच्या लक्षात येतंय का? पोटाला आवडतं कडू कारलं, पण मेल्या जिभेला आवडत नाही. जिभेला आवडते मसाल्याचं, पण पोटाला अजिबात चालत नाही. पोटाला आवडते पालकची भाजी, जिच्यात आर्यन आहे, कॅल्शियम आहे, हिमोग्लोबिन वाढतं. पोटाला आवडते पालकची भाजी, पण जिभेला मात्र आवडते मेथीची भाजी, जिने पित्त होतं. तुमच्या लक्षात येतंय का? म्हणून पाकिस्तानपासून धोका आहे का चीनपासून आहे मला नाही माहिती, पण आपल्या स्वतःला पहिला धोका आपल्या जिभेपासून आहे. जेवताना जीभ ताब्यात ठेवा, आरोग्य चांगलं राहील. आणि बोलताना जीभ ताब्यात ठेवा, समाजात प्रतिष्ठा चांगली राहील. विठ्ठल 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 मी त्या जी टॉकीजवरती एक वाक्य बोललो होतो. फार प्रसिद्धीला वाक्याला मला मेल आले आणि जी टॉकीजवाल्यांना पण फोन गेले. ते वाक्य असं होतं, जिभेला झालेली जखम सगळ्यात लवकर बरी होते. जिभेला झालेली जखम सगळ्यात लवकर बरी होते, पण जिभेने केलेली जखम कधीच बरी होत नाही. जीभ हे शस्त्र आहे, ते जपून वापरलं पाहिजे. जेवताना सुद्धा आणि बोलताना सुद्धा. तीर कमान से प्राण शरीर से बात जुबान से एक बार निकल जाते हैं तो फिर वापस नहीं आते. मी का बोलतो हे सगळं? आहार विहार व्यवस्थित घेतला पाहिजे. कारण पाणी तैसी वाणी अन्न तसं मन. एखादा म्हणेल आम्ही मांस खातो तर त्याच्यात काय एवढं? अरे बाबा, बकरासारखा माजोरडा प्राणी जगाच्या पाठीवर नाही. विषयांतर नाही आहे, विषयाला धरून आहे. धन्य ते संसारी. बोकड जन्माला आल्यानंतर त्याला 6 तासामध्ये आई बहीण कळत नाही. बोकडाला जन्माला आल्यानंतर 6 तासात आई बहीण कळत नसेल, त्या बोकडाचं मांस खाणाऱ्याला कळणार आहे का? आज अनाचार वाढतोय, अत्याचार वाढतोय, बलात्कार वाढतोय, चोऱ्या दरोडे वाढताय. त्याचं एकच कारण आहे, पाणी तैसे वाणी अन्न तसं मन. मला एक सांगा, वाघ खातो मांस, हत्ती खातो शाका आहार, झाड पाला गवत. मग आता मला सांगा, जे डॉक्टर म्हणतात मांसाहारात जास्त ताकद आहे, समोर आहे तुमच्या. मग आता मला सांगा, वाघ सिंह जर मांस खातायत आणि हत्ती जर शाकाहार घेतोय, तर हत्तीला ताकद जास्त आहे का वाघ सिंहाला आहे? बोला पटकन.
हत्तीला. मग आता शाकाहारात ताकद जास्त आहे. बरं आता मला सांगा, वाघ सिंह मांसाहार करतात आणि हत्ती शाकाहार घेतो, या दोघांमध्ये राग जास्त कोणाला येतो? हा, हाती चले बाजार, कुत्ते भुके हजार. काही फरक नाही पडत, हातीला राग येत नाही. पण जो मांस खातो ना तो डरकाळ्याच फोडतो. हा, यदा कदाचित मळ्यात जाता जाता सायंकाळी वाघ दिसला तर तो म्हणाल का, जया रे गेले होते का वारी विरीला, म्हणाल का? तो तुमच्यावर अटॅकच करणार. त्याची वृत्ती ती आहे ना. आणि मांस खातो म्हणजे त्याला ते रक्त तोंडी लागलेलं आहे, म्हणून मांसाहार करणाऱ्याला राग जास्त येतो. आता ऐका, वाघ सिंह मांस खातात आणि हत्ती शाकाहार घेतो, या दोघांमधलं आयुष्य कोणाचं जास्त आहे माहिती आहे का? कोणाचं जास्त आहे? हत्तीचं आयुष्य जास्त आहे. कारण जो दुसऱ्याला मारून पोट भरत असेल त्याला दुवा मिळेल का बद्दुवा मिळेल? सांगा बरं जरा बारीक. हे कीर्तन एकाने ऐकलं 2 वर्षापूर्वी आणि तो आला माझ्याशी डोकं लावलं खाली बसल्यावर. मी जय विठ्ठल झालं बसला. तो म्हणला, अहो तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, पण म्हसोबाला मारावं लागतं कारण म्हसोबाचं ते आवडतीचं आहे. म्हणलो मूर्ख आहे तो. म्हसोबाचं आवडतीचं असतं तर म्हसोबाला आवडत असतं बोकड, तर म्हसोबाच्या डोक्यावर पाय देऊन तो बोकड वरचा पाला खातो. मग म्हसोबाने धरून खायला पाहिजे का नाही? म्हसोबाचं नाही, दुसरेच म्हसोबा खाणारे. आमच्याकडं आता सत्यनारायण पूजा होती, 7 वेळा आमंत्रण दिलं, कोणीच जेवायला आलं नाही हो. महाराज काय केलं? म्हणलं वांग्या बटाट्याची भाजी, कोशिंबीर, पोळी, बालुशाही, शिरा, लोणचं पापड, वरण भात. कोणीच नाही आलं माझ्याकडं. 1000 लोकांचा स्वयंपाक, 300 लोक जेवले आणि दुसऱ्या दिवशी म्हसोबाची जत्रा होती. आमंत्रणाची गरज नाही. याचा मित्र, त्याचा मित्र, मित्राचा मित्र, मित्रासोबत कुत्र चालले बॉम्बा मारीत. हे कलियुग आहे गाड्यांनो. इथं चांगलं सुचत नाही आणि चांगलं ज्याला सुचतं त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आपला विषय चाललाय धन्य ते संसारी. त्याच्यासाठी आजचा श्लोक आहे, स्वानंद सदनम सुदांश सुदियो कांता मृदु भाषणीम सन्मित्रम सुदनम सयो स्थित्याज्ञा परासेवका मातिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे साधो संगमो. साधूंची ज्या घरामध्ये संगत आहे, सत्पुरुषांची ज्या घराला संगत आहे, ज्या घरावरती सत्पुरुषांचं मार्गदर्शन आहे, आशीर्वाद आहे, धन्य ते संसारी. पण एक लक्षात ठेवा, अंतकरणामध्ये दया असेल तो संसारिक धन्य आहे. ही सगळी कॅटेगरी आहे. आपल्या अंतकरणामध्ये दया आहे का? आपलं लेकरू पडल्यानंतर, माझ्या माता भगिनींनो, आपलं लेकरू पडल्यानंतर ज्या तीव्रतेने आपण धावत जातो आणि त्याला उचलून घेतो, त्याला कुठं लागलं त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो. आता ते रडल का माहीत नाही, पण आईच्या पहिलं डोळ्यात पाणी येतं, कारण हा रक्ताचा, हाडाचा, मांसाचा, नाळाचा सगळा संबंध आहे. नवमास उदरी पाळिले. मी दयावंतांतरी सांगतोय, आपलं लेकरू पडल्यानंतर जी दया अंतकरणामध्ये निर्माण होते, शेजारणीचं लेकरू पडल्यानंतर येते का हो? नाही येत. मग आता धन्यतेची पात्रता नाही. आपल्या लेकराबद्दलची जी भावना आहे, आपला तो बाबा, दुसऱ्याचं ते कार्ट नको. म्हणून मी धाडसानं बोलतो, वस्तुस्थिती मांडतो. आज लोकांकडं नॉलेज आहे, ज्ञान कमी आहे. एखादा येईल कीर्तन झाल्यावर म्हणेल, महाराज नॉलेज आणि ज्ञान एकच असतं, तुम्हाला माहीत नाही, तुमचं इंग्रजी कच्चं असेल. नाही नाही, माझं इंग्रजी जाऊ द्या, कच्चं असू द्या, माझं मराठी परफेक्ट आहे, हिंदी चांगलं आहे. ज्ञान वेगळं आहे, नॉलेज वेगळं आहे. कसं काय? एखाद्याचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही मोबाईल घेतो आणि रक्ताच्या थारोळ्यात तो पडला, त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढतो. हे नॉलेज आहे तुमच्याकडं. आणि नॉलेज तुम्हाला मोबाईलवरती सर्च करा, गुगलवर, यूट्यूबवर तुम्हाला नॉलेज मिळून जाईल. एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, रक्ताच्या थारोळ्यात तो पडला, तुम्ही मोबाईल घेता, त्याचा फोटो आणि व्हिडिओ काढता, हे नॉलेज आहे. पण लक्षात ठेवा, मोबाईल काढून फोटो न काढता, हा जर माझा भाऊ असता, मुलगा असता, माझा बाप असता, तर हा विचार करून त्याला उचलून दवाखान्यात नेऊन ठेवणं हे ज्ञान आहे. विठ्ठल म्हणून संसारिक ते धन्य आहे. आम्ही शिकलो, आम्ही सवरलो, आम्ही पदवीधर झालो, आम्ही वेल सेटल झालो, आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये पदव्या घेतल्या, आम्ही खूप लाखो करोड रुपये कमवतोय. पण लक्षात ठेवा, तो ज्ञानी कोण? ज्याला माणसाशी माणसासारखं ज्याला वागता येतं, ज्याचं ज्ञान त्याच्याकडे आहे, तो खरा ज्ञानी आहे. आणि माणसाशी माणसासारखं वागावं हे ज्याला कळत नाही, तो किती शिकला तरी अज्ञानी आहे. मग साधू संतांनी काय केलंय माहिती आहे का?
समाजामध्ये राहून एकोपा निर्माण केला आणि संलग्नता केली. अरे बाबांनो, तुम्ही सगळे एकच आहात. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. मंदिरात पण देव आहे, तुमच्यामध्ये सुद्धा देव आहे. म्हणून एकमेकाला दोष देऊ नका, एकमेकाशी वाईट बोलू नका. लक्षात ठेवा, एकमेकाला जे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ईश्वर स्थित आहे. अहम सर्वस्य प्रभावो मत्ता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधभाव समन्वित. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, ते संसारिक धन्य आहे. इथं उपकारासाठी येतात. दुसरं चरण, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, उपकारासाठी, येथे उपकारासाठी. हो आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. एकदा या सगळ्यांसाठी टाळ्या वाजूया आपण जोरदार. लक्ष द्या, श्रावणाचा महिना आहे आणि श्रावणाच्या महिन्यामध्ये मला माहिती आहे किती बिझी शेड्यूल असतं आमचं. कथा असतात, कीर्तनं असतात, प्रवचनं असतात, भजनं असतात. आणि एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये एवढे चांगले गायनाचार्य, एवढे सगळे टाळकरी मृदुंगाचार्य मिळणं दुरापास्त आहे. आणि याचं एकमेव कारण आहे, आमच्या शहाजी बाबांनी काहीतरी पुण्य केलंय, त्यांच्या श्राद्धाला हे कीर्तन घडलंय. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हा जो अभंग मला सुचलाय तो त्यांच्याकडे बघूनच सुचलाय. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. कशासाठी आले होते? येथे उपकारासाठी आले. पत्नीवर उपकार केला, मुलींवर केला, मुलांवर केला, कुटुंबावर केला, समाजावर केला. बँकेमध्ये राहून लोकांचे कामं मार्गी लावले आणि अंथरुणावर पडले असतील तरी सुद्धा समाजसेवेची तळमळ त्यांच्या अंतकरणामध्ये होती. येथे उपकारासाठी आले आणि उपकार करून संपला, भोग भोगून संपला. आले घर जा वैकुंठी. कुठं निघून जातात? त्यांचं घर कुठं असतं? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणास. कोणतं कारण? उपकार करण्यासाठी येतात हे कारण. आणि उपकार करून परोपकार करून थांबलं, सगळं संपलं का आले ये घर जा वैकुंठी. जिथून आले तिथं ते निघून जातात. पण हे लोक जे असतात संसारिक धन्यतेच्या पात्रतेचे, पण ते कसे? ते कधीच कुणाला वाईट बोलत नाही. अभंगाचं तिसरं चरण, लटिके वचन, लटिके वचन, लटिके वचन, लटिके वचन, लटिके वचन, लटिके वचन. हा लटिके वचन, लटिके वचन, लटिके ते वचन, लटिके वचन, लटिके वचन, लटिके वचन, लटिके वचन, लटिके वचन. नाही देहि उदासीन, नाही देहि उदासीन, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. हरी जय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि जय जय हरि जय
विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई हरे निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञानाचा कया हे निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया सोपान मुक्ताबाई ज्ञानाचा कया बाई ज्ञान सखाया सोपान मुक्ताबाई ज्ञानाचा कया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया हो निवृत्तीराया हो निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञानाचा कया हे निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञानाचा कया ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरे हरे धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे येथे उपकारासाठी आले. काम संपलं, गरजा वैकुंठी लटिके वचन नाही, कुणाशी वाईट बोलत नाही. देही उदासीन, हे शरीर एक दिवस टाकायचं आहे, ते देहावरती उदासीन असतात. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. आपण एवढ्या संख्येने जमलो, निश्चितच हे बाबांचं कर्तृत्व कर्म आहे. शहाजी रावळाजी गुळवे, आता सध्या वास्तव्य त्यांच्या कुटुंबाचं देवळाली कॅम्प, पण हे सगळे कुऱ्हे बेलगाव, बरोबर आहे ना, बेलगावचे राहणारे गुळवे परिवार इगतपुरी तालुक्यात येतं ते. हां, म्हणून इगतपुरी तालुक्याचे या ठिकाणी बरेचसे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यांनी मुलांना वेल सेटल केलं, मुलींची कन्यादानं केली आणि सगळं वैभव आपल्या याची देही याची डोळ्याने पाहिलं. आणि वर्षापूर्वी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबांच्या पश्चात पहिलं दुःख त्यांच्या पत्नीला आहे, कारण संसारूपी गाड्याचे दोन चाकं असतात, एक असती पत्नी, एक असतो पती. पण दोघांपैकी एक जरी निखळून पडलं तरी ते चाक दुसरं चालू शकत नाही. खूप दुःख आहे. गंगा भागीरथी शैलाताई शहाजीराव गुळवे. आणि दुसरं दुःख आहे, त्यांची जी दोन मुलं आहेत त्या मुलांना दुःख आहे, कारण पितृछत्र त्यांच्यावरचं हरपलेलं आहे. दोन मुली आहेत त्यांच्या, आणि विशेष दुःख मुलींना आहे. तुम्ही म्हणाल महाराज सगळ्यांना आहे, मुलींना का? कारण त्याचं कारण असं आहे का बापाचं प्रेम मुलींवर असतं आणि आईचं प्रेम मुलांवर असतं. ही संस्कृतीच आपली आहे पहा. म्हणून बिकट प्रसंगी बापच सोडवे. बाद झाल्या, आईच्या कविता भरपूर झाल्या. साने गुरुजी असते तर मी म्हणलो असतो, गुरुजी तुम्ही सुद्धा श्यामची आईच लिहिली हो. भागवत कथाकार सांगतात देवकी श्रेष्ठ आहे. निश्चितच आई श्रेष्ठच आहे, पण मातृदेवो भव, आणि पुढं काय पितृ. मग बाप काय राक्षस आहे का? नाही ना, बापाला समजून घेतलं पाहिजे. म्हणून आज बापाचं श्राद्ध आहे ना, आमच्या शहाजी काकांसाठी हे समर्पण आहे. 2च मिनटं घेणार आहे मी, थांबणार आहे. बिकट प्रसंगी बापच सोडवी, आपण मात्र गातो आईचीच गोडवी. जेवण बनवणारी असते आई, पण त्या शिदोरीची सोय बापच पाही.
काटकसर करून देतो मुलाला पॉकेट मनी आणि आपण वापरतो शर्ट पॅन्ट जुनी. मुलीला हवं असतं ब्युटी पार्लर नवी साडी, मुलीला हवं असतं ब्युटी पार्लर आणि नवी साडी, पण बाप आटोपतो घरी बिना साबणाचीच दाढी. वयात आलेली मुलं आपल्याच विश्वात मग्न, वयात आलेली मुलं आपल्याच विश्वात मग्न, पण बापाला दिसतं त्यांचं नोकरी आणि लग्न. मुलाच्या नोकरीसाठी मुलाच्या व्यवसायासाठी फिरून फिरून लागते बापाच्या जीवाला धाप. मुलाच्या नोकरी व्यवसायासाठी फिरून फिरून लागते बापाच्या जीवाला धाप. आठवारे मुलीच्या लग्नासाठी उंबरठे झिजवणारा तो तुमचा बाप. आयुष्यभर असतात मुला मुलींच्या पाठी आपल्या बापाच्या सदिच्छा. जिवंत असताना आपल्या बापाला एकदा तरी समजून घ्या ना, हीच खरी बापाची इच्छा. दूर बघून मालकाला कुत्रा झेपावून घेतो ओढ, साखळी दाटे मानेला कमी नाही होत वेड. शेपटाचा गोंडा घोळून घुटमळते ते दाराला, पण तीच ओढ कळत नाही पोटच्या त्या पोराला. दूर बघून मालकाला हंबरते गोठ्यात गाय, वळवळ करीत राहती जागी तान्ह्या लेकराची माय. वासराच्या आधी चाटे ती मालकाच्या उराला, पण तेच प्रेम कळत नाही पोटच्या त्या पोराला. बांधावरचा बैल सुद्धा हा काय कोण परत वळतो, अरे बांधावरचा बैल सुद्धा हा काय कोण परत वळतो. रागाची हा काय कोण सुद्धा गुपगुमान रानात पळतो. आपुलकीचा राग कळतो मुक्या त्या ढोराला, आपुलकीचा राग कळतो मुक्या त्या ढोराला, पण तोच राग कळत नाही कुटुंबात पोटच्या त्या पोराला. अरे जीव लावला जनावराला माणसावानी वागत आली, जीव लावला जनावराला माणसावानी वागत आली, पोटची लेकरं मात्र कशी परक्यावानी जगत आली. बाप लेकरांचा सूर का कधी जुळत नाही सुराला, तेच प्रेम कळत नाही पोटच्या त्या पोरांना. ऐका ना शेवटचं वाक्य, बाप असतो जरा जरा नारळाच्या फळावानी, बाप असतो जरा जरा नारळाच्या फळावानी, बाहेरून असतो कडक पण आतून असते गोड पाणी. पावसाचं महत्त्व कळालं त्या मोराला, पण तेच महत्त्व का कळत नाही कुटुंबात पोटच्या त्या पोराला. एका दिवसाच्या जेवणाची सोय करते ती आई, आयुष्याच्या जेवणाची सोय करून जातो तो बाप. डोळ्या देखत रडते ती आई, नजर चुकून उशी डोकं घालून दुःखाने रडतो तो बाप. एकुलता एक मुलगा मेला तरी रडत नाही तो बाप असतो, एकुलता एक मुलगा मेला तरी रडत नाही तो बाप असतो. पण किती दगडाचं हृदय असू द्या, मुलगी सासरी निघाल्यावर आईपेक्षा ढसा ढसा रडतो तो बाप असतो. मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी, म्हणायचंय येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. मी खूप स्पीडमध्ये बोललो, मी खूप घाईघाईमध्ये विषय मांडला. किमान कीर्तनाला 2 तास तरी हवे असतात, म्हणजे 10 ते 12. आता कीर्तनच जर 11ला सुरू झालं तर मला मोजून फक्त वक्तव्याला फक्त 55 ते 45 मिनिटाचा कालावधी मिळाला. तरीसुद्धा मी माझ्या अल्पमतीने जेवढं तुम्हाला देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करा. बोलता बोलता स्पीडमध्ये एखादा शब्द चुकला असेल, आवडला नसेल, माझा मला द्या, मी भगूरला घेऊन जातो. तुम्हाला आवडलं असेल तुम्ही सोबत न्या. कर्मधर्म संयोगाने ईश्वर तुमचं कल्याण करो. आमच्या ताईंना बाप गेल्याने जे दुःख झालं दोघींना, पती गेल्याने जे दुःख झालं आमच्या मावशींना, आणि वडील गेल्याने बाप गेल्याने दुःख जे मुलांना झालं, सासरा गेल्याने सुनांना जे दुःख झालं, आजोबा गेल्याने जे नातवांना दुःख झालं, भाऊ गेल्याने जे बहिणीला दुःख झालं, भाऊ गेल्याने जे भावांना दुःख झालं, समस्त गुळवे कुटुंबाला हे दुःख पचवण्याची ईश्वर शक्ती देवो. आणि बाबांच्या अमरात्म्याला ईश्वर चिरकाल शांती देवो. कर्मधर्म संयोगाने ईश्वर तुमचं कल्याण करो. या श्रावण महिन्याच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. करता आणि करविता तूची एक स्वामी नाथा, माझी या ठाई वार्ता मी पणाची नसे. बालाजी चॅनल जे आपल्याला घराघरामध्ये घर बसल्या अध्यात्माचा आनंद देतो, त्यांनाही धन्यवाद देतो. समस्त आमचं त्र्यंबकेश्वरचं हे छानपैकी आमचे लहरे महाराज माझे परममित्र, त्यांचे बंधू हे शिक्षक पण आहे, अध्यात्मामध्ये पण शिकवतात, मृदुंग शिकवतात. त्यांचे मोठे बंधू ते काही कारणास्तव आले नाही, आज त्यांना सुट्टी नाही, ते गायन शिकवतात ह्या विद्यार्थ्यांना. आणि हे दऱ्याखोऱ्यातल्या छत्रपती शिवरायांचे खऱ्या अर्थाने मावळे, एकदा जोरदार टाळे यांच्यासाठी वाजूया.
निफाडच्या बाजूवरून आलेले आमचे दादा, तुमचंही स्वागत आहे. आमचे पुंडलिकराव आणि आपल्या गावचे गुळवे कुटुंबामधले महाराज जे आहेत, विनेकरी आहे, सर्व टाळकरी आहे आणि साऊंड सिस्टम आमचे अक्षयजी बैरागी यांनाही धन्यवाद देतो. जेवण केल्याशिवाय कोणीही जायचं नाही आणि विनंती वजा सूचना आहे, कुठल्याच प्रकारचे दुखवटे स्वीकारले जाणार नाही. धन्यवाद. कृष्णार्पण. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. बोलिले लेकुरे वेळी वाकोडे उत्तर. क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त. नाही विचारिला अधिकार म्या फुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त. तुका म्हणे ज्ञानेश्वर रखा पाया पैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिकावर द्या विठ्ठल. निमित्तानं या ठिकाणी सत्संग सेवा आदरणीय हरिभक्तपरायण गणेशजी महाराज करंजकर यांनी या ठिकाणी सुश्राव्य अशी सेवा या ठिकाणी रुजू केली. तरी त्याबद्दल पूर्ण गुळवे परिवाराच्या वतीने त्यांचा आभार. या ठिकाणी एकच श्रद्धांजली होईल. आदरणीय शशिभाऊ जाधव यांना विनंती आहे, आपण 2 शब्द या ठिकाणी आदरांजली व्हायची आहे अशी